आणि पुन्हा तिकडनं येताना पुन्हा साफ करावं लागतं आणि परत ते फ्रीज भरावं लागतं. म्हणून कधी कधी वाटतं नाही फ्रीज नको असलेलंच बरं आहे. शर्ट जमा झालेले होते त्यांचे सगळे, दिसता एवढेशेच आहे 7-8 शर्ट म्हणजे. हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता वाजला आहेत 12 आणि आम्ही आईकडनं कालच आलेलो, पण काल आल्यानंतर कुठलाही ब्लॉग किंवा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे. त्याचं कारण हे सांगते की सकाळी सकाळीच आलेलो आम्ही 9:30 वाजेपर्यंत तर आम्ही येऊन गेलेलो होतो, पण त्यानंतर मग पुन्हा घरात सगळा पसारा होता कपड्यांचा, पुन्हा मग झाडझूड फरची पुसणं वगैरे, खूप असं आपण म्हणतो ना का 8 दिवसाचा सगळ्या घरामध्ये राडा होता. मग त्यामुळे ना मोबाईल ऑन करून व्हिडिओ करायची जी म्हणतो ना आपण इच्छाच नाही झाली किंवा मग मनही नाही झालं आणि मग ते सगळंजण आवरण्यातच लागलेलं. मग थोडाफार आराम वगैरे केलेला. आज पुन्हा मग सकाळी सगळे कपडे वगैरे धुवायला काढलेले. तर आता सगळं आवरून झालेलं आहे ना, आता जायचं आम्हाला गावात. पुन्हा 8 दिवसापासून घरामध्ये भाजीपाला नाही आहे की काहीच नाही आहे, म्हणून म्हटलं चला आता गावात जाऊन येतो आणि भाजीपाला जे काय आहे ते सगळं घेऊन येतो आणि आजचा ब्लॉग तो स्टार्ट करतो. तर या आधीचे जे आलेले व्हिडिओ आहेत तर ते नक्कीच पहा, खूप छान असे व्हिडिओ आलेले आहेत. जर कोणी पाहिलेलं नसेल तर प्लीज आधी जाऊन ते व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब नक्की करा. चला आता मग आजचा व्हिडिओ कुठे स्किप न करता कंटिन्यूस व्हिडिओ राहा. चला आज काय काय होतं ते पाहूया. चला पाव करता चवळी अर्धा मला पाणी तुमच्या भरोश्यावर म्हणजे दुसऱ्यांदा यायला पाहिजे. खराब पन्नासला 2 छोटे छोटे केले का आता माल आहे ना आता 50ला 3 यायला पाहिजे काय मम्मी. तर गावातनं रिटर्न घरी चाललेलो होतो. हवा असलेला भाजीपाला असतील, फ्रुट्स असतील सगळं घेऊन झालेलं होतं. घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलेलो, कारण की आम्ही भर उन्हात आलो होतो आणि गेलो होतो, त्यामुळे मग थोडा वेळ बसलेले आणि मग भाज्या वगैरे सगळ्या माझ्या क्लीन करून झालेल्या होत्या आणि मग आता आलेली होती मी फ्रीज साफ करायला. गावाला जाण्याआधीसुद्धा मी फ्रीज जे ना ते साफ करून गेलेली होती, कारण की 8 दिवस आपल्याला गावी जायचं होतं म्हणून सगळं क्लीन केलेलं होतं. या फ्रीजचं आहे ना एवढं टेन्शन असतं ना, म्हणजे 8-10 दिवस गावाला जायचं असलं पुन्हा क्लीन करून साफ करून जा, म्हणजे त्याच्यामध्ये काही ठेवलं तर नाही ना, काही ठेवायला नको, म्हणजे तिकडनं आल्यावर ना पुन्हा घाण होऊन जाईल किंवा काय बुरशी लागून जाईल त्याला, म्हणून. आणि पुन्हा तिकडनं येताना पुन्हा साफ करावं लागतं परत ते फ्रीज भरावं लागतं. म्हणून कधी कधी वाटतं नाही फ्रीज नको असलेलंच बरं आहे. असा अनुभव येतो की नाही तुम्हाला? म्हणजे काही म्हणजे तिकडनं आल्यानंतर म्हटलं काही खराब पण नको व्हायला. आणि आता सगळं भाजीपाला वगैरे आणलं, आता पुन्हा साफ करते, मग पुन्हा फ्रीज भरून देते. असं आहे, मग कुठे जाऊ नाही वाटत. जाण्याआधी पण कामं पुरता आणि तिकडनं आल्यावर पण कामं पुरता, म्हणजे जेवढा आराम केलेला असतो नसतो ना सगळा चालला जातो. पुन्हा आपलं घरीच बरं वाटतं मला तरी. चला आता पटपट पुसून घेते आणि सगळं पुन्हा रचून देते. आता वाजले आहेत 3:45. चला फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून झालेलं होतं. आणि इकडे जर पाहत असाल तुम्ही तर इकडे ह्या डब्यांच्या रॅकला ना काय मुंग्या जे आहेत ना त्या लागलेल्या होत्या, बारीक बारीक मुंग्या होत्या ना लाल, त्या
माझ्याने काय झालं ना, आपलं गुढीपाडव्याची जी आपली ती माळ असते ना गाठी साखरेची, ती माझ्याने ना तिकडेच ठेवली गेलेली आणि त्याच्यामुळे त्याला लागून सगळ्या मुंग्या आहेत ना त्या डब्यांना झालेल्या आणि पुन्हा धूळ वगैरे पण सगळी बसलेली होती. म्हणून म्हटलं चला जेव्हा धुवेल तेव्हा, पण आता पूर्ण छान असं ओल्या फडक्याने क्लीन करून घेतले होते मी सगळे डबे. तर छान असं आपलं फ्रीज जे ना ते साफ करून झालं आहे, सगळं जागेवर ठेवून दिलं आहे. इकडे पण आणि इकडे पण छान असं मी एक हात मारून घेतला. आता जेव्हा घसेल म्हटलं तेव्हा घसून घेईल, पण धूळ वगैरे जेव्हा मुंग्या वगैरे झाला ते सगळं साफ करून घेतलं. इकडचं पण आवरून घेतलं आहे सर्व. आता फक्त हा इकडचं सेक्शन बाकी आहे. मग इकडचं झालं का मग झालं ना. आत्ता वाजलेत 6:30. आता फक्त स्वयंपाक वगैरे बाकी. मग इकडचं पण आवरून घेईल. उद्या इकडचं सगळं साफ करून घेईल, एक झाडू वगैरे मारून घेईल. बस. इकडे आहेत आता हे कपडे, शर्ट 7-8 शर्ट जमा झालेले होते त्यांचे सगळे. दिसता एवढेसेच आहे 7-8 शर्ट म्हणजे, पण धुवायला लय जड गेले कपडे कारण की 8 दिवसापासूनचे सगळेच त्यांनी साचून ठेवलेले होते शर्ट वगैरे. आता म्हटलं चला पण कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते, ते प्रेसला वगैरे पाठवावे लागतील कपडे. आणि 6:45 झालेत आता. बाकी सगळं तर आवरून झालेलं आहे आमचं. आणि आता फक्त फायनल राहिलं आहे आता रात्रीचा स्वयंपाक. तर बघू रात्री स्वयंपाकाला काय बनवायचं आहे ते, कारण आम्ही तिघंच आहोत. हे तर सकाळी येतील, सकाळ होते की पहाटे होते काय माहिती त्यांना. आता निघतील रात्रीतनं आणि मग आम्ही तिघंच आहेत, म्हणून मग आम्ही रोज असं काहीतरी बनवू. चला पटकन आता कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते आणि मग नंतर लागते आपल्या स्वयंपाकाला. तर आजचा पूर्ण दिवस यातच गेलेला होता. गावातनं जाऊन येणं, पुन्हा फ्रीज वगैरे साफ करणं, डबे साफ करणं, किचन क्लीन करणं. कसं असतं ना की आपण 2-3 दिवस जरी घरी नसलो तरी घराची अवस्था ना पाहण्यासारखी असते आणि म्हणून मग कुठं जावंसं पण नाही वाटत. बरं असतं आपलं घरीच असं वाटायला लागतं, कारण की 8 दिवसापासून घरे बंदच होतं. त्यामुळे मग बरीचशी धूळ पण जमा झाली होती आणि पुन्हा सगळा पसारा पण होता. त्याप्रतातच आजचा पूर्ण दिवस हा गेलेला होता. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर.